नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत एक वेगळीच अशी रेसिपी. तुम्ही नेहमी मुलांना आलू टिक्की करत असाल, तर आज आपण वेगळ्याच पद्धतीने जी टिक्की आहे ती करणार आहोत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी सुरुवातीला एक कणीस घेतलेला आहे. आता कणसं खूप छान येत असतात, तर त्या ठिकाणी मी एक कणीस घेतलेला आहे आणि त्याचे जे दाणे आहेत ते काढून घेतलेले आहे. ते दाणे जे आहे ते 2-3 पाण्याने मी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि गॅसवरती ते मी उकळायला ठेवलेले आहेत. त्यात आपण पाणी टाकून घेऊ आणि उकळायला ठेवून देऊ. आता इथे तुम्ही बघू शकता की आपले जे मक्याचे कणसाचे दाणे आहेत ते छान उकळायला लागलेले आहेत आणि नरम पण झालेले आहेत. आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि आपल्याला ते थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये ते मी बारीक करून घेत आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान इथे बारीक करून टाकलेले आहेत. त्याची अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण एक कांदा कापून घेऊया. आता इथे आपल्याला कांदा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता ते मक्याचे जे दाणे आहेत ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे. त्यानंतर मी त्यामध्ये आपले जे पोह्यांचे चमचे असतात ते 3 चमचे भरून गव्हाचं पीठ त्यात मिक्स केलेलं आहे आणि 2 चमचे चणा डाळीचं पीठ मी त्यात टाकलेले आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यात जो चिरलेला आपण कांदा आहे तो त्यात टाकायचा आहे. थोडे जिरे टाकायचे आहे. 1/2 चमचा जिरे टाकायचे आपल्याला त्यात आणि कोथिंबीर टाकायची आहे. धना पावडर 1 चमचा आपल्याला टाकायची आहे. 1/2 चमचा हळद टाकायची आपल्याला. 1/2 चमचा जिरा पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार आपल्याला त्यात तिखट टाकायचे. आपल्याला जेवढे आपण तिखट ज्या प्रमाणात खात असतो त्याचे तिखट टाकायचे आहे. आणि जी आपली काळी मिरी पुडी आहे ती पण थोडी 1/2 चमचा आपल्याला टाकायची आहे. चवीनुसार मीठ त्यात टाकायचे आहे. आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्यात आपल्याला थोडे पण पाणी टाकायचे नाही आहे. आपल्याला ते थिकच ठेवायचे आहे, म्हणजे जरा घट्टच ठेवायचे आहे. कारण आपण मिक्सरमध्ये जे कणसाचे दाणे होते ते करताना देखील त्यात पाणी टाकलेले नव्हते, पण ते कणसाचे जे दाणे होते ते आपण धुवून टाकलेले होते, त्यामुळे त्यात पाण्याची आवश्यकता पडलेली नाही आपल्याला. तर आता जर आपण यात पाणी टाकले तर आपल्याला जी टिक्की बनवायची आहे ती व्यवस्थित होणार नाही. ते आपल्याला घट्टच राहू द्यायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं मिश्रण जे आहे ते सैल झालेलं नाही आहे, तर छान असे तयार झालेले आहे, घट्टच तयार झालेले आहे. आता इथे आपण त्याच्या टिक्क्या तयार करून घेऊ. अशा हातावरच आपण त्या तयार करून घ्यायच्या आहे. तर आपण हाताला त्यासाठी तेल देखील लावू शकतो. मी या ठिकाणी तेल लावलेलं नाही आहे. तर असे आपण त्या थापून घ्यायच्या आहेत. जर आपल्याला मोठे पाहिजे असतील तर त्या आपण मोठ्या देखील तयार करू शकतो. थोड्या जास्त थापायच्या आहेत एवढंच आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी एकदम छोट्याच केलेल्या आहेत टिक्क्या आणि त्याला आपल्याला असं थोडे तेल लावत जायचे आहे. असे थोडेच तेल लावायचे आपल्याला. थोड्याच तेलामध्ये ते छान होऊन जातात. आणि जास्त जाड केल्या तर मग त्या तयार होण्यासाठी पण त्याला पण आपल्याला जास्त तेल टाकावं लागेल. त्यासाठी ते छोटेच करायचे आहे आणि जरा पातळच करायचे आहेत. आपल्याला त्या जाड करायच्या नाही आहेत, म्हणजे आपल्याला कमी तेलात पण त्या करता येतील. इथे तुम्हाला जर तेलकट खात असाल तुम्ही तर इथे तुम्ही त्या तळून देखील घेऊ शकता. आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान आपल्या ह्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत आणि टोमॅटो सॉसबरोबर त्या अतिशय छान लागतात. अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. यात आपल्याला बटाटे बॉईल करायचीही गरज भासत नाही. झटकीपट अशी ही रेसिपी तयार होते. तुम्ही ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. आणि मक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भरपूर फायबर पण असतात. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन ए असते आणि ती डोळ्यांसाठी देखील चांगले असतात. आपल्याला मका
माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.